नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण एका अत्यंत सुंदर, पवित्र आणि प्रेरणादायी विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तो विषय म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन. दरवर्षी 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण महिला दिन म्हणजे फक्त सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे नारी शक्तीचा सन्मान करण्याचा, तिच्या त्यागाची आठवण ठेवण्याचा आणि तिच्या महान अस्तित्वाला कृतज्ञतेपणाने प्रणाम करण्याचा. कारण स्त्री एक फक्त व्यक्ती नाही, ती आहे जीवनाचा आधार. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला फक्त मनुष्य म्हणून पाहिलं जात नाही. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं. आपण रोज पूजा करतो, ज्ञानासाठी देवी सरस्वतीची, समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची आणि शक्तीसाठी देवी दुर्गेची. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ज्ञान, शक्ती आणि समृद्धी या तिन्ही शक्ती स्त्रीमध्येच आहेत. म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत सुंदर वचन सांगितलं आहे, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः. म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवताही आनंदाने वास करतात आणि जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे सुख, शांती आणि समृद्धी कधीच टिकत नाही. स्त्री ही कधी आई बनून मायाचा सागर देते, कधी बहीण बनून प्रेम आणि जिव्हाळा देते, कधी पत्नी बनून जीवनाची साथ देते आणि कधी मुलगी बनून घरात आनंद आणि हास्य आणते. स्त्री म्हणजे त्याग, स्त्री म्हणजे प्रेम, स्त्री म्हणजे करुणा आणि स्त्री म्हणजे शक्ती. म्हणूनच आजच्या या विशेष दिवशी आपण स्त्रीच्या या महान शक्तीला नम्र अभिवादन करूया. आजच्या या सुंदर प्रवासात आपण जाणून घेणार आहोत महिला दिनाचा इतिहास, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचं स्थान, आपल्या शास्त्रामध्ये नारी शक्तीचं महत्त्व, संतांनी स्त्रीविषयी काय विचार मांडले, स्त्रीचे विविध रूप, आई, मुलगी, बहीण आणि पत्नी, आणि शेवटी महिला दिनाचा एक सुंदर आध्यात्मिक संदेश. म्हणून हा संपूर्ण प्रवास शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आजचा हा विचार आपल्याला स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. चला तर मग आपल्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. आज आपण संपूर्ण जगभर 8 मार्च हा दिवस मोठ्या उत्साहाने आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, हा दिवस का साजरा केला जातो? यामागे इतिहास काय आहे? आज आपण त्याच इतिहासाची एक छोटी पण प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. खूप वर्षापूर्वीच्या काळात महिलांची परिस्थिती आजच्यासारखी नव्हती. त्या काळात महिलांना अनेक अधिकार नव्हते. त्यांना मिळत नव्हते शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, समाजात सन्मान स्थान आणि अनेक वेळा योग्य वेतनसुद्धा. महिला दिवसभर कठोर परिश्रम करत होत्या, पण त्यांना योग्य मान सन्मान मिळत नव्हता. पण इतिहासात एक गोष्ट नेहमी दिसते, अन्याय जास्त काळ टिकत नाही. हळूहळू महिलांनी आपल्या अधिकारासाठी आवाज उठवायला सुरुवात केली. सन 1908 अमेरिकेतील हजारो महिलांनी कामगार हक्कासाठी मोठं आंदोलन केलं. त्या महिलांची मागणी होती कामाचे योग्य तास, योग्य वेतन आणि सुरक्षित कामाची परिस्थिती. ही चळवळ पुढे जगभर पसरली. नंतर 1910 एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जर्मनीच्या समाजसेविका क्लारा झेटकिन यांनी एक सुंदर प्रस्ताव मांडला. त्या म्हणाल्या, जगभरातील महिलांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी एक विशेष दिवस साजरा केला पाहिजे. त्या प्रस्तावाला अनेक देशांनी पाठिंबा दिला आणि पुढे 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. आजचा हा दिवस फक्त एका देशापुरता मर्यादित नाही. आज जगभरातील लाखो लोक या दिवशी महिलांचा सन्मान करतात. महिला दिन आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. समाजाचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान संधी मिळतात. कारण स्त्री ही फक्त चालणारी व्यक्ती नाही, ती आहे एक आई, एक शिक्षिका, एक मार्गदर्शक आणि समाज घडवणारी शक्ती. म्हणूनच आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, कला, व्यवसाय, समाजसेवा, प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आज यशस्वी होत आहेत. पण भारतीय संस्कृतीमध्ये तर स्त्रियाला हजारो वर्षापासून अत्यंत उच्च स्थान दिलं आहे.
जगात अनेक संस्कृती आहेत, अनेक परंपरा आहेत, पण भारतीय संस्कृती ही एक अशी संस्कृती आहे जिथे स्त्रीला अत्यंत उच्च स्थान दिलं गेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला फक्त एक कुटुंबाचा भाग मानलं जात नाही, तर तिला शक्तीचं मूर्त रूप मानलं जातं. आपण देवाची पूजा करतो, पण त्याबरोबर आपण देवीचीही पूजा करतो. आपल्या धर्मात 3 प्रमुख देवी मानल्या जातात: ज्ञानाची देवी सरस्वती, समृद्धीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवी दुर्गा. याचा अर्थ असा की जीवनातील सर्वात महत्त्वाच्या शक्ती स्त्रीमध्येच आहेत. भारतीय घरात स्त्रीला अनेक सुंदर नावाने ओळखलं जातं. ती आहे घराची लक्ष्मी, कुटुंबाची माया आणि घराला घरपण देणारी शक्ती. जेथे स्त्री आनंदी असते तेथे घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत मुलगी जन्माला आली की घरात उत्सव साजरा केला जातो, कारण मुलगी म्हणजे घरात आलेले सौभाग्य. स्त्रीचं सर्वात सुंदर रूप म्हणजे आई. आई ही आपल्या जीवनातील पहिली गुरु असते. ती आपल्याला बोलायला शिकवते, चालायला शिकवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम करायला शिकवते. आईचं प्रेम इतकं निस्वार्थ असतं की त्याची तुलना जगात कोणत्याही गोष्टीची करता येत नाही. म्हणूनच आपल्या संस्कृतीत आईला देवापेक्षाही उंच स्थान दिलं गेलं आहे. आपण नेहमी ऐकतो मातृदेवो भव. याचा अर्थ आईला देवासारखं मान. भारतीय संस्कृतीत स्त्री म्हणजे फक्त एक नातं नाही, ती आहे आईची माया, बहिणीचं प्रेम, पत्नीची साथ आणि मुलीचं निरागस हास्य. स्त्री नसती तर घराला घरपण नसतं, समाजाला संस्कार नसते आणि जीवनातला प्रेम नसतं. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी स्त्रीला अत्यंत आदरानं पाहिलं आहे. पण आपल्या शास्त्रामध्ये स्त्रीविषयी अजूनही खूप सुंदर विचार सांगितले गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीत सर्वात मोठा आधार म्हणजे आपले वेद, पुराण आणि शास्त्र. या पवित्र ग्रंथामध्ये स्त्रीला अत्यंत उच्च स्थान दिलं गेलं आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे, यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवताः, यत्रेतास्तु न पूज्यते सर्वास्त्र फलाक्रिया. याचा अर्थ जेथे स्त्रीचा सन्मान केला जातो तेथे देवही आनंदाने वास करतात, पण जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे केलेले सर्व पुण्यकर्म व्यर्थ ठरतात. ही फक्त एक ओळ नाही, हा आपल्या संस्कृतीचा एक महान संदेश आहे. आपल्या पुराणामध्ये अनेक स्त्रिया कथा आहेत ज्या आपल्याला प्रेरणा देतात. रामायणमध्ये सीतामाता त्याग, संयम आणि पवित्रेचं प्रतीक आहे. सीतामाताने आयुष्यात अनेक संकटं सहन केली, पण त्यांनी कधीही धर्म आणि सत्याचा मार्ग सोडला नाही. महाभारतातील द्रौपदी आत्मसन्मान आणि धैर्याचं प्रतीक आहेत. जेव्हा तिचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिचं रक्षण केलं. ही कथा आपल्याला सांगते, जो स्त्रीचा सन्मान करतो त्याच्यासोबत नेहमी ईश्वर असतो. भागवत पुराणामध्ये यशोदा माता मातृत्वाचं सर्वोच्च उदाहरण आहे. त्यांनी लहान कृष्णाला प्रेम, माया, संस्कार दिले. आपल्या धर्मात स्त्रीला शक्ती म्हणून ओळखलं जातं. भगवान शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण मानले जातात. म्हणूनच अर्धनारेश्वर ही संकल्पना आपल्या धर्मात आहे. याचा अर्थ स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. स्त्री ही एक फक्त व्यक्ती नाही, ती आहे जीवन निर्माण करणारी शक्ती, संस्कार देणारी गुरु आणि प्रेम देणारी माता. म्हणूनच आपल्या शास्त्रांनी स्त्रीला सन्मान करण्याचा संदेश दिला गेला आहे. स्त्री ही एक अशी अद्भुत शक्ती आहे जी आयुष्यात अनेक रूपं घेऊन येते. कधी ती आई असते, कधी मुलगी, कधी बहीण आणि कधी पत्नी. प्रत्येक रूपात तिचं प्रेम, त्याग आणि माया भरलेली असते. आई मायेचं सागर. स्त्रीचं सर्वात पवित्र आणि महान रूप म्हणजे आई. आई म्हणजे मायेचा सागर. ती स्वतः उपाशी राहील, पण आपल्या मुलांना कधीही उपाशी ठेवणार नाही. ती स्वतः दुःख सहन करेल, पण आपल्या मुलांना आनंद देण्यासाठी नेहमी प्रयत्न करेल. आईचं प्रेम इतकं निस्वार्थ असतं की त्याची तुलना जगात कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. म्हणूनच आपल्या संस्कृतीत म्हटलं गेलं आहे, मातृदेवो भव, म्हणजे आईला देवासारखं मानस. मुलगी घरातील आनंद. मुलगी म्हणजे घरातील हसू. ती घरात प्रेम, आनंद आणि उत्साह घेऊन येते. मुलगी म्हणजे घराची शोभा. जेव्हा घरात मुलगी हसते तेव्हा संपूर्ण घर उजळून निघते. म्हणूनच म्हणतात ना, मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी. बहीण जिव्हाळ्याचं नातं. बहीण म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा. ती आपल्या भावाची काळजी घेते, त्यांच्या सुखदुःखात नेहमी सोबत उभी राहते. भाऊ बहिणीचं नातं खूप पवित्र आणि सुंदर असतं. पत्नी जीवनाची साथीदार.
पत्नी म्हणजे जीवनाची खरी साथीदार. जीवनातील प्रत्येक सुखदुःखात ती आपल्याला पतीसोबत उभी राहते. ती घर सांभाळते, कुटुंब एकत्र ठेवते आणि प्रत्येक नात्याला प्रेमाने जोडून ठेवते. स्त्रीचं प्रत्येक रूप त्याग आणि प्रेम मायेनं भरलेलं असतं. म्हणूनच स्त्रीला घराची शक्ती म्हटलं जातं. स्त्री नसती तर घराला घरपण नसतं, समाजाला संस्कार नसते आणि जीवनाला प्रेम नसतं. म्हणूनच स्त्रीचा सन्मान करणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. भारतीय संत परंपरा ही प्रेम, करुणा आणि समानतेचा संदेश देणारी आहे. आपल्या संतांनी नेहमीच सांगितलं आहे की प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचा अंश आहे. म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष दोघांचाही सन्मान केला पाहिजे. महान संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजाला प्रेम, नम्रता आणि समतेचा संदेश दिला. ते सांगतात, अहंकार सोडा, सर्वांवर प्रेम करा आणि प्रत्येक व्यक्तींमध्ये देव पहा. याचा अर्थ असा की स्त्री अपमान करणं म्हणजे त्या परमेश्वराच्या रूपाचा अपमान करणं. तसंच महान संत ज्ञानेश्वर महाराजांनी समतेचा अत्यंत सुंदर विचार मांडला. त्यांच्या ग्रंथातून त्यांनी सांगितलं की या सृष्टीतील प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश आहे. म्हणून स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव करणं योग्य नाही. प्रेम, करुणा आणि आदर हीच खरी भक्ती आहे. तसंच संत कबीर यांनीही समाजाला अत्यंत सुंदर संदेश दिला. ते म्हणतात, नारी का अपमान मत करो, नारी ही जीवन का आधार आहे. कारण स्त्रीशिवाय या सृष्टीचं अस्तित्व शक्य नाही. आपल्या संतांनी नेहमी सांगितलं आहे की भक्ती म्हणजे फक्त पूजा, मंत्र आणि मंदिर नाही. भक्ती म्हणजे मानवतेचा आदर करणं आणि स्त्रीचा सन्मान करणं ही देखील एक महान भक्ती आहे. म्हणूनच संतांनी समाजाला शिकवलं, स्त्रीला कमी लेखू नका, तिचा आदर करा, तिच्या त्यागाची कदर करा. कारण स्त्री ही फक्त कुटुंबाचा भाग नाही, ती आहे संस्कार देणारी आई, प्रेम देणारी बहीण आणि जीवन घडवणारी शक्ती. आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास, भारतीय संस्कृतीतील स्त्रीचं स्थान, शास्त्रामधील नारी शक्तीचं महत्त्व आणि संतांच्या विचारामधून स्त्रीचा सन्मान जाणून घेतला. या सगळ्या गोष्टी आपल्याला एक सुंदर संदेश देतात. तो संदेश म्हणजे स्त्रीचा आदर करा. कारण स्त्री ही फक्त एक व्यक्ती नाही, ती आहे प्रेमाची मूर्ती, त्यागाची प्रतिमा आणि शक्तीचं प्रतीक. आई बनून ती आपल्याला जीवन देते, बहीण बनून ती आपल्याला जिव्हाळा देते, पत्नी बनून ती आयुष्यभर साथ देते आणि मुलगी बनून ती घरात आनंद आणते. स्त्रीचं हसू म्हणजे घराचं सौभाग्य, स्त्रीचं सन्मान म्हणजे कुटुंबाचं वैभव. घरातील स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी होतं. म्हणूनच महिला दिन आपल्याला एक संकल्प करायला सांगतो, स्त्रीला समान अधिकार देऊया, तिच्या स्वप्नांना पंख देऊया, तिच्या कष्टाची कदर करूया. कारण समाजाचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघेही समानपणे पुढे जातात. स्त्री ही फक्त एक व्यक्ती नाही, ती आहे आईची माया, बहिणीचं प्रेम, पत्नीची साथ आणि मुलीची निरागस हास्य. स्त्री म्हणजे प्रेम, करुणा, त्याग आणि शक्ती. स्त्रीशिवाय सृष्टी अपूर्ण आहे. म्हणून आजच्या या महिला दिनाच्या पवित्र दिवशी आपण एक सुंदर संकल्प करूया. प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूया, तिला आदर देऊया आणि तिच्या अस्तित्वाला प्रणाम करूया. कारण जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच खऱ्या अर्थाने सुख, शांती आणि समृद्धी नांदते. सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जर ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, लाईक करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी गायत्री आपल्या सर्वांची क्षमा मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.